गेले काही दिवस बीड शांत होतं, पण बीड पुन्हा एकदा हादरलं विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारामुळे। आरोप क्लास चालकावर आहे आणि क्लास चालक राजकीय वरदहस्तानं पछाडलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर आरोप होतोय। या प्रकरणी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे, मात्र न्याय कधी मिळणार हा सवाल आहे। आता एकानंतर अनेक पालक समोर येत आहेत। खरं तर अत्याचाराची ही फॅक्टरी, हा अड्डा कोण पोसत होतं, या सगळ्यांवर वरदहस्त कुणाचा सवाल अनेक आहे। आता राजकीय वळण सुद्धा या प्रकरणाने घेतलं। विद्यार्थिनीवरील अत्याचारानं बीड हादरलं। नराधम शिक्षकाविरोधात संतापाची लाट। आरोपी क्लास चालकावर राजकीय वरदहस्त। लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे बीडचं राजकारण तापलं। बीडच्या रस्त्यावर निघालेला कॅन्डल मार्च पालकांच्या मनातला संताप व्यक्त करणार आहे। आपल्याच विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधम शिक्षक आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या क्लास चालकाविरोधात बीडमध्ये संतापाची लाट उसळली आहे। अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांनी शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळीमा फासलाय। विकृत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बीडमध्ये महिलांनी निषेध मोर्चा काढला। माझी भूमिका काय असणार, एका अल्पवयीन मुलीवर जर अत्याचार होत असेल तर प्रचंड संतप्त अशी माझी भूमिका आहे। यामध्ये मीडियामध्ये बोलले मी नाही आधी, पण एसपीशी मी सविस्तर चर्चा केलेली आहे। सविस्तर माहिती या घटनेची माझ्याकडे आहे। त्या मुलीच्या पालकांशी पण मी बोललेली आहे आणि अशा आणखी काही केसेस असतील तर त्यांचाही शोध घ्यावा आणि त्याची संपूर्ण चौकशी करावी असे आदेश मी एसपींना दिलेले आहेत। या सगळ्या मुद्द्यावरून आता बीडचं राजकारण तापलंय। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पालकमंत्री धनंजय मुंडेंनी या प्रकरणात उडी घेत थेट बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांना लक्ष्य केलंय। लैंगिक छळ करणारा आरोपी हा बीडचे आमदार संदीप क्षीरसागरांचा राईट हँड असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। एक महत्वाचा, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीच्या 3 लोकांचे सीडीआर काढणं फार आवश्यक आहे। त्यात ज्याचा जो राजकीय आश्रय देतो तो आणि हे दोन्ही प्राध्यापक। धनंजय मुंडेंच्या या आरोपानंतर संदीप क्षीरसागरांनीही पलटवार केला। मुंडेंप्रमाणे आपण लपून बसलो नसल्याचं सांगत क्षीरसागरांनी मसाजोग प्रकरणातल्या मुंडेंच्या मौनावर घणाघात केलाय। ज्या क्षणी पीडितांनी या संदर्भातली तक्रार एसपीला केली त्याच दिवशी त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। तुमच्यासारखे 150 दिवस मी गायब नव्हतो झालो कुठं। मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना कुठं ना कुठं अजून सुद्धा दुःख आहे। तसं त्यांनी या गुन्ह्यातच जसं बोलतात येते तसं मसाजोगच्या प्रकरणात सुद्धा त्यांनी अग्रेसिव्ह भूमिका घेतली पाहिजे होती। दरम्यान बीडच्या लैंगिक अत्याचारावरून एकीकडे राजकारण तापलेलं असताना विधिमंडळात सुद्धा याचे पडसाद उमटले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेचं गांभीर्य आणि संवेदनशीलता पाहता या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे। एक मुलगी हिमतीनं समोर आली, पण अशा अनेक किती मुलींसोबत त्या ठिकाणी असा व्यवहार झालेला आहे असंही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती बघत असताना आणि याच्यामधली संवेदनशीलता ही लक्षात घेऊन आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक एसआयटी आम्ही तयार करू। बीडमधील विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे। क्लासमध्ये शिक्षकांकडून आणखी काही मुलींचा छळ झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे सरकारने या प्रकरणात एसआयटी स्थापन केली आहे। त्यातून विकृताचे काळे कारनामे समोर यायला हवेत आणि पीडितांना न्याय मिळायला हवा ही अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।